हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माय मॉम्स किचनमध्ये। तर आपण ना मस्त आज स्वीट डिश म्हणजे गुलाबजामुन करणार आहोत। बघा, हा मी खवा आणलाय। मी ओरिजिनल नरसोबावाडीचा खवा आहे, हा पावशेर आहे। आणि त्यासाठी बघा आपल्याला साहित्य लागणार आहे। पावशेर खव्याला हे अर्धा किलो साखर घेतल्या मी। हे 2 ग्लास भरून साखर आहे, एवढी घ्यायची आपल्याला पाकासाठी। आणि 50 ग्रॅम आपल्याला मैदा लागणार आहे। आता आपण छानपैकी याचं पीठ मळून घ्या। मी दाखवते तुम्हाला कशा प्रकारे करायचे ते। चला तर आता आपण पीठ मळूया। आपल्याला बघा हा खवा ना हाताने छानपैकी मळून घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला हाताच्या ह्या भागाचा प्रयोग करायचा आहे आपल्याला। बघा अशा प्रकारे एकदम मऊ करून घ्यायचं आहे आपल्याला, तरच आपले गुलाबजामुन आतून एकदम मस्त होतील आणि फुटणार पण नाहीत आणि आतून पण छान होतील। एकदम त्याला चिरा पण पडणार नाही। याला खूप थोडासा वेळ लागतो हे करायला प्रोसिजर, पण एकदम बाहेर सारखे एकदम मस्त गुलाबजामुन जर आपल्याला तयार करायचे असतील तर अशा प्रकारे करायला लागतंय। एकदम आपल्याला पूर्ण खवा आहे ना एकदम मऊ करून घ्यायचा आहे त्याला। आणि मैदा आपल्याला आता थोडं थोडं लागेल तसं घालायचं आहे, एकदम घालायचं नाहीये। बघा आता आपण यात आपण ना बेकिंग पावडर घालायचा आहे अर्धा चमचा। एकदम म्हणजे बाहेरच्या सारखे टेस्टी होतात मग। आणि तेलात फुटत पण नाहीत आपले गुलाबजाम। आता हे सगळं लागलेलं व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा। आणि आता आपण लागेल तसं थोडं 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 घेऊन मैदा पीठ मळायचं। जास्त पण मैदा नाही घालायचं, नाहीतर ते आतून मोकळे असे होत नाहीत आपले गुलाबजामुन, बिघडतात। असं थोडं थोडं घेऊन आपल्याला मैदा घालायचा आहे। आणि तुम्ही अशा प्रकारे केला तर चिरा पण बिलकुल पडणार नाही त्याला। मस्त गोडाचा पदार्थ म्हणलं की गुलाबजामुन म्हणलं की मुलांना पण खूप आवडतात गुलाबजामुन। त्यामुळे तुम्ही एकदम अशा प्रकारे केलात ना परफेक्ट होतील तुमचे गुलाबजामुन। कधीच फसणार नाहीत, बिघडणार नाहीत, तेलात पण फुटणार नाहीत आणि त्याला चिरा पण पडणार नाहीत। बघा अशा प्रकारे करा।
तर बघा आता आपलं छानपैकी हे झालेलं आहे. पीठ संपूर्ण लागलं आपलं 50 ग्रॅम मैदा. आता हे आपल्याला ना 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. म्हणजे छानपैकी तोपर्यंत आपण ना ह्याचा पाक करून घेऊया आणि मग आपले गुलाबजामुन एकदम मस्त होतील. थोडंसं याला वेळ द्यायचं. ह्याच्यावर कापड झाकून ठेवूया आपण व्यवस्थित आणि बरोबर 15 मिनिटं तोपर्यंत आपण याचा साखरेचा पाक करून घेऊया. आता आपण प्लेट झाकून याच्यावर 15 मिनिटं ठेवून टाकूया. आता आपण पाक करून घेऊया. ही बघा आपली साखर आपण पावशेर खव्याला 2 ग्लास घेतलेली. तर आपल्याला 2 ग्लासच पाणी घालायचं आहे, जास्त घालायचं नाही आहे. आता हे मी 6-7 वेलच्या घेतलेल्या आहेत. त्याची थोडीशी जाडसर अशी पूड करून घ्यायची आणि घालायचं आहे. आणि खूप आपल्याला आता ह्याला उकळी थोडीशी आली आणि थोडंसं चिकट झालं हाताने बघायचं. एक तारी वगैरे पाक करायचं नाही आहे, मग त्याला साखर वर येण्याची शक्यता असते. म्हणून काय करायचं, थोडंसं चिकट झालं की आपला पाक तयार आहे. खूप काय त्याला करायची गरज नाही आहे. बघा थोडंसं आपल्याला आता छानपैकी एक उकळी आली की मग आपला पाक हाताने बघायचा. थोडंसं चिकट वाटलं आपल्याला की मग आपला पाक तयार आहे. तार वगैरे आणण्याची काय, एक तारी वगैरे आणायची काय गरज नाही आहे. एकदम सोपी पद्धत आहे. मी एकदम तुम्हाला सोप्या पद्धतीने गुलाबजामुन करायचे दाखवल्यात. त्यामुळे आपले एकदम बाहेरच्यासारखे मस्त परफेक्ट गुलाबजामुन होतील. आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा, स्किप वगैरे काय करू नका, म्हणजे तुम्हाला कसं केलं ते कळेल. बघा आता उकळी आलेली आहे याला. थोडंसं आपली साखर पूर्ण विरघळली की आता चेक करायचं आहे आपण. थोडंसं हाताला बघा चिकट लागतंय. थोडंसं असं चिकट लागलं की आपलं तयार आहे हे पाक. आता वेगळं आता ठेवून टाकू याला आणि आता आपण गुलाबजामुन करायला घेऊया. आता बघा आपले 15 मिनिटं झालेले आहेत. आता हे पीठ बघा तुम्ही. आता बघा याचे गोळे बघा कसले मस्त व्हायला लागल्यात. बघा चीर वगैरे काही नाही आहे. बघा किती छान झाल्यात. आता अशा प्रकारे आपण सगळे गुलाबजामुन करून घेऊया एका आकाराचे आणि दाखवते मी तुम्हाला. मग बघा आता तुम्ही बघू शकताय आपले एवढे भरपूर गोळे झालेले आहेत एवढ्या ह्याच्यात. आणि किती छान मऊ एकदम मस्त झाल्यात गोळे. एकदम एकदम रसरशीत होतात आतून एकदम छानपैकी. तर बघा आता आपले 35 एवढे गोळे झालेले आहेत त्या गुलाबजामुनचे. बघा तुम्ही बघू शकताय. आता आपण याला तळून घ्यायचं आहे. लो फ्लेमवर गॅस करायचा आहे आपल्याला आणि छानपैकी याला तळून घेऊया. आता बघा मी तेल पहिला तापत ठेवलेलं. आता गॅस एकदम आपल्याला लो फ्लेमवर करून छानपैकी याला तळून घ्यायचे. आणि बघा कढईला चिटकणार नाही आहेत. एकदम छान होतील. आता बघा आपले काढूया आता हे. आणि आपल्याला पाकात पण लगेच बघा तुम्ही बघू शकता किती फुगलेत. येतं एवढे छोटे गोळे केले तर त्याचे किती छान झालेत बघा. अशा प्रकारे आता सगळे आपण तळून घेऊया.
आणि गॅस आपल्याला लो फ्लेमवरच करायचा आहे. छानपैकी व्यवस्थित आपल्याला ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आतून नाहीतर ते कच्चे राहतील आणि मग आपले परफेक्ट होणार नाहीत गुलाबजामुन. म्हणून बघा तुम्ही बघू शकताय किती हलके झालेत बघा. आणि ह्याला कुठं चिरा वगैरे काही नाही आहेत. किती मस्त झालेत, बॉलसारखे एकदम हलके आहेत. तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारे. बघा किती मस्त झालेत आणि पाकात फुटणार पण नाही आहेत. ह्याला आता मुरायला एक 4-5 तास लागतात. खव्याचे लगेच मुरतात. आपण जर प्रीमिक्सपासून केलं तर ते लवकर आतपर्यंत त्याचा रस जात नाही पाक. म्हणून काय करायचं आता, एक 5 तास लागतात. मी तुम्हाला अर्ध्या तासाने थोडंसं मुरले की दाखवते. जर आत्ता तुम्ही आता केला आहे तर दुसऱ्या दिवशी जर त्याला टेस्ट करायला घेतला ना तर एकदम मस्त होतील. खायला पण एकदम टेस्टी लागतील. आता मी तुम्हाला अर्ध्या तासाने बरोबर हे सगळं झालं की मग मुरल्यानंतर अर्ध्या तासाने दाखवते. आता आपल्याला हे काढून मग पाकात सोडून घ्यायचे. आता आपण यात पाकात घालून घेऊया. हे बघा किती मस्त फुगलेत. हे मस्त दिसायला लागलेत आपले गुलाबजामुन. बघूनच तोंडाला पाणी सुटलंय आणि याचा वास पण मस्त गोड गोड यायला लागलाय. बघा आपले आता मस्त गुलाबजामुन अर्धा तास झालाय आपला. तुम्ही बघू शकता बघा फुटले बिटले नाही आहेत आणि कसले मस्त दिसायला लागलेत बघा. तर मी तुम्हाला एक कट करून दाखवते. बघा आता तुमच्या समोर मी याला कट करून दाखवते. बघा आणि तुम्ही आतून पण बघू शकताय कसले मस्त झालेत बघा. बघा आणि त्याला आतनं पण रस किती मस्त यायला लागलाय. तर मस्त स्पॉन्जी झाल्यात. आता आपण उद्या याला दुसऱ्या दिवशी खाल्लं ना की अजून जरा टेस्टी होतील. तुम्ही बघू शकता बघा कसले मस्त दिसायला लागलेत. आपले गुलाबजामुन तयार आहेत. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि शेअर करा. म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. आणि बघा अशाच पद्धतीने करून बघा तुम्ही पण. आणि मला नक्की सांगा तुमचे गुलाबजामुन कसे झालेत. ओके, तर परत अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. आणि आजच्या 2 टिप्स आहेत की तुम्ही बटाटा आणताय तर त्याला लगेच कोंब येतात. हे भरपूर महिलांची तक्रार आहे. तर काय करायचं, आपण पेपरचं थोडंसं असं कागद कटिंग करायचं आणि त्याच्या आत ते खाली असं पसरून ठेवायचं आणि त्याच्या मधोमध असं बटाटा ठेवायचा. म्हणजे आता त्याला कोंब येणार आणि ते फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि दुसरी टिप्स ही आहे की तुम्ही जर अंडे वगैरे उकडत असताना असंच उकडायला ठेवता, म्हणजे हे करून फ्रीजमधून 5 मिनटं काढून ठेवायचं आणि उकडताना त्याच्यात थोडं मीठ घातलं ना की आपले अंडी फुटणार नाहीत आणि छानपैकी व्यवस्थित निघतात पण त्याचे हे. तर कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्की सांगा. आणि परत भेटूया अशाच एका मस्त मस्त नवीन रेसिपीमध्ये. ओके, थँक्यू सो मच.